राज्याची आरोग्य व्यवस्था सर्वदूर दुर्गम भागांपर्यंत पोहोचलेलीच नाहीये याचं एक उदाहरण समोर आलेलं आहे। एक घटना समोर आलेली आहे नंदुरबारमधनं। सातपुडा डोंगर रांगांमध्ये रस्त्याअभावी गर्भवतीला प्रचंड हाल सोसावे लागलेत। रस्ता नसल्यानं गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात न्यावं लागलं। महिलेला अचानकच प्रसूती कळा सुरू झाल्या। दरम्यान रस्ताच नसल्यानं महिलेच्या नातेवाईकांना नदीतून वाट काढत रुग्णालयात तिला न्यावं लागलंय। अक्कलकुवा तालुक्यातल्या वेहेगी गावचा पक्का रस्ताच नाहीये, त्यामुळे ग्रामस्थांना इथे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। अशीच परिस्थिती सातपुडा असेल, मेळघाट असेल किंवा अगदी मुंबई पुण्याकडे लागून असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा आहे। ज्या ठिकाणी पक्के रस्ते नाहीयेत अशा ठिकाणच्या आदिवासी पाड्यांमधल्या लोकांना जर रुग्णालय गाठायचं असेल, काही इमर्जन्सी असेल तर त्यांना अशाच प्रकारे झोळीतून न्यावं लागतंय। ही आत्ताची परिस्थिती आहे। एकीकडे आपण आरोग्य व्यवस्थेचं अत्याधुनिकीकरण केलेलं आहे असं म्हणतो, एआयचा वापर त्यासाठी केल्याचं म्हटलं जातं, मात्र दुसरीकडे दुर्गम भाग जिथे अगदी एक दोन छोटे आदिवासी पाडे असतील, 100-200ची वस्ती असेल, तिथे सुद्धा ॲम्ब्युलन्स आधी पोहोचत नाहीये, पक्का रस्ता तिथपर्यंत जात नाहीये। त्यामुळे तिथे जर काही कुणाला आरोग्य व्यवस्थेसंदर्भात तातडीनं रुग्णालय गाठावं लागणार असेल तर त्यांना मात्र अशा प्रकारे झोळीतून किंवा खाटेवर टाकून न्यावं लागतं। एका गर्भवतीला अशाच प्रकारे झोळीतून नेण्याची वेळ सातपुडा डोंगर रांगांमधल्या स्थानिकांवर आलेली आहे। इथे पक्का रस्ता नाहीये, त्यामुळे या गर्भवती महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी तिला झोळीत टाकून नदीतून वाट काढत रुग्णालयापर्यंत न्यावं लागलेलं आहे। वाटेतच तिला प्रसूती कळा सुरू झालेल्या होत्या, मात्र पक्क्या रस्त्याअभावी या गर्भवतीचे मोठे हाल झालेले आहेत।